नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 12 ऑगस्ट 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून काही भागात पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपले हवामान अंदाज सविस्तरपणे। आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्रातून सातत्याने ओलसर वारे महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहत असून महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता टप्प्याटप्प्याने वाढत आहे आणि आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये अचानक मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पश्चिम बंगालच्या म्हणजेच म्यानमार आणि ढाका या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम आपल्याला दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो। आज तारीख 12 ऑगस्ट 2026 या तारखेचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया दुपारनंतर आणि रात्रीचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे ती जिल्हे सर्वप्रथम जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड तसेच लगतचा परिसर, कर्नाटक राज्याचा बाची, बेळगाव, गोवा राज्याचा परिसर, पारसी, मोपासा, पणजी, तिक्सा, आलगोटे, वालपोई या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा, नेसारी मध्यम हलका राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। गारगोटी, बिद्री, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, परोळा, संगरूळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे खारीपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, बेलकट, साखरपा, संगमेश्वर, माकंजन मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटण, आरळ, आरवाडे, वसुटपोट, चाकदेव तसेच दहागाव, दापोली, पाचवा, निकलसीत, मंदनगर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, जसे लोणार, खंडाळा, लाटे, फलटण, मोल, दिक्सल आसपासचा परिसर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा, आडाली, तेलसांग या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। आणि सोलापूर जिल्ह्याकडे घेरडी, चिंके, सांगोळे हलका मध्यम राहील। पंढरपूर, सोलापूर आणि वलसंग, अक्कलकोट, कुरुळवाडी, वेरभंग, पानेगाव, बार्शी, वांगी, केरन, बारामती, लोसुंबे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिम भागामध्ये व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर फारसा नाही। खोपोली, कामशेत आणि कर्जत, कुसर मध्यम हलका राहील। मुंबईच्या भागामध्ये मुंबई, उरण आणि ठाणे, कल्याण, भिवंडी, मिरा, भाईंदर, पालघर जिल्ह्याचा परिसर या भागात अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। घाटमाथ्याकडे अंबेजोगाई तसेच मुरबाड, शिवाले, वैशाखरे लगतचा परिसर बघितला असता सम्राट, गुंडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक जिल्ह्याचा घाटमाथ्याचा परिसर मध्यम हलका राहील। नाशिक जिल्ह्यात इतर ठिकाणी ढगाळ वातावरण, नाशिक, निफाड, लासलगाव, पणी, डोडांबे तसेच नंदुरबार जिल्ह्याचा परिसर, साक्री, बॅड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर धुळे जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाचा अंदाजा नांद्राणे, चिमटाणे आणि शिरपूर, बुडकी, सांगवी, सोले मध्यम पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। मात्र जळगाव जिल्ह्याकडे स्थानिक वातावरणानुसार तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो, जसे गोडी, इसाले, सत्रेसेन, भालवाडी, चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा या भागामध्ये पावसाचा अंदाज स्थानिक वातावरणानुसार बघायला मिळू शकतो। तसेच जळगाव, भुसावळ, धरणगाव, एरंडळ मध्यम स्वरूपात राहील। वडगाव, पाचोरा, पाऊर इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगर आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड, लातूर,
धाराशिव, नांदेड भागाला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि पावसाचा जोर हा विदर्भाच्या भागामध्ये अधिक बघायला मिळणार आहे। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये बोरी, जिंतूर, सेलू, मठ्ठा, परतूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला आणि लातूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुसद, खंडाळा, डिग्रस, देहाणी, आर्णी आणि चोंडी या भागात मुसळधार पावसाचा अंदाजा दुपारनंतर राहील। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूर, करजणखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। बहापूर, मेहकर, डोंगवलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कुतनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मोटाला, मलकापूर, दिघी, नांदुर्णा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा अकोला जिल्ह्यात अकोला, बोरगाव, मंजू तसेच अंदुर्णा, गोरेगाव, बाळापूर, खामगाव, शेवगाव आणि अकोट, तेलरा, हिरवाखेड, अडोल, बुद्रुक, मांजराखेड या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आणि तसेच अमरावती जिल्ह्याकडे अचलपूर, चिखलदरा, सालदानेलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे मोर्शी, दुर्गोडा, काठी, जळखेडा, वरुडनारखेड जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच सौसर, बडेगाव, बिचवा मध्यम पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, वर्धा जिल्ह्याचा परिसर, आर्वी, वडोला, लाडगड, दुतीवाडा, कोडाली, काटोल, तुळजापूर, बुटीबोरी, वर्धा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जिल्ह्याकडे भंडारा, लखनी, साकोली, संग्रणे, आडाईल, गौतमगाव, भंडारा, वर्धी, चिखली, धर्मपुरी, असुली, कंधारी मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तुमसा, तिरा, गोरेगाव, आमगाव, साक्री, टोळा तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगुरी, किमटे, मेदा, चुरमरा, नाटी चौक मध्यम स्वरूपात राहील। मोरली, कुटवाडा, चरबके, वलनी, सिंदेवाई, चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर, भाटाडी इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोनापूर, शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, घाटंजी, करंजी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। दुपारनंतर पावसाचा जोर फारसा नाही, रात्री उशिरापर्यंत पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर, वलसंग, अक्कलकोट आणि धाराशिवचा परिसर, धाराशिव, वेरभंग, पाणेगावाशी मध्यम स्वरूपात राहील। धारुके, जेलम, चौसाला, अहिल्यानगरचा परिसर, जामखेड, काडाष्टी, बीड, गेवराई मध्यम पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, शिरांतबल, भटंजी, किल्लांनी, निलंगणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे देगलूर, रुद्र आणि लातूर जिल्ह्याचा काही परिसर, मुखेड, नरशी, कवटा, कोंडलवाडी, धर्माबाद, नांदेड भागाला जिल्ह्याचा परिसर, मुखेड, लोहा, बुजुर्ग इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। बैसना, शिवानी, जेवलीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। बसमत, जिंतूर, परभणी, हिंगोली जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद, खंडाळा, महागाव, माऊर आसपासचा परिसर, साक्री, देहाणी आणि आर्णी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात मंगळूर, करजणखेडा, परतूर, महसूल मध्यम स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मेहकर, डोंगगाव, कुतनापूर, घाटबोरी, चिखली मध्यम स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाजा पिंपरी गावली, मोटाला, खामगाव, शेवगाव, अडल, बुद्रुक, दासराखेड या भागात बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव जिल्ह्याचा परिसर, जामनेर, भोड, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, चोपडा, औवड, आडगाव, हिरपुरा, फाले स्टेशन या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज या पट्ट्यात राहील। अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, मूर्तिजापूर, अमरावती जिल्ह्याचा परिसर, बाळापूर आणि मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलरा, हिरवाखेड, अंजनगाव, सुजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अचलपूर, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी ते मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण रात्री बघायला मिळणार आहे, रात्री उशिरापर्यंत राहील। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, वलनी, सिंदेवाई, गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, देसिंग, दिगोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरली, कुटवाडा, वरोडा, भद्रावती, चंद्रपूर, बदलापूर, सोनापूर, शिरपूरलाई मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे गडचिरोली, धोंडरा, मुरमगाव आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच कोडाली, काटोल, दुतीवाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे।
तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड मध्यम हलका राहील. सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगरचा परिसर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातही अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.